नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमीच्या हाताला लागलेलं असतं. आकाश तिच्या हाताला पट्टी वगैरे करून पुन्हा एकदा तिला कोर्टामध्ये घेऊन येतो. तेव्हा इथे भूमी येते. आकाश तिला व्यवस्थित बसायला सांगतो. हाताला तिच्या जबरदस्त असा वार केलेला असतो, त्यामुळे भूमीला खूप त्रास होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आकाशकडे बघत असते, कारण तिला आता धीर आलेला असतो. त्यांच्याकडे खूप मोठा पुरावा हा त्यांच्या हाती आलेला असतो, त्यामुळे तिच्या जीवात जीव आलेला असतो. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की मिसेस भूमी महाजन, आता कशी तब्येत आहे तुमची? तेव्हा इथे भूमी लगेचच उभी राहते आणि म्हणते की जज साहेब, मी एकदम ठीक आहे, आता मला बरं वाटतंय, थँक्यू. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की भूमी महाजन, तुमच्या हाताला इतका मार लागला होता, तुम्हाला बरं वाटत नव्हतं, तर आपण ही केस उद्यावरती नेली असती ना. आज तुम्ही आराम केला असतात. तुमच्या हट्टासाठी आत्ताच्या आता DNA रिपोर्टचा निकाल देण्यात येणार आहे. तुमची जर काही हरकत नसेल तर तुमची तब्येत पाहता कोर्ट नंतरसुद्धा निकाल देऊ शकतं. तेव्हा इथे तुमची तब्येत बरी नाही आहे, तुम्ही आराम करा, असं जज साहेब आता भूमीला म्हणत असतात. पण भूमी म्हणत असते, नाही जज साहेब, मला असं वाटतंय की लवकरात लवकर माझी क्षितिजा, माझी मुलगी माझ्या जवळ यायला हवी आहे, म्हणून आता मला थांबायचं नाही आहे. मला कितीही त्रास झाला तरीसुद्धा होऊ दे. जज साहेब इथे आता भूमीची तब्येत पाहता इथे निकाल नंतर दिला असता तरी चाललं असतं, असं म्हणत असतात, कारण भूमीच्या हाताला खूप जास्त लागलेलं असतं. त्यामुळे इथे भूमी म्हणते की नाही, नको जज साहेब, कारण भूमीला असं वाटत असतं की दिवसाला दिवस वाढत आहेत, तशी तशी माझी क्षितिजा माझ्यापासून दूर होते, पण आता तिला थांबायचं नाही आहे. आता कधी एकदा क्षितिजा तिच्या जवळ येते असं तिला वाटत असतं. त्यामुळे इथे जज साहेब म्हणत असतात की भूमी महाजन, नक्की काय घडलं होतं हे तुम्ही कोर्टाला सांगाल का? तेव्हा भूमी म्हणते, हो जज साहेब, माझ्याबरोबर जे जे काही घडलं हे सगळं सविस्तरपणे मला आता कोर्टामध्ये सांगायचं आहे. तेव्हा इथे जज साहेबांनासुद्धा ऐकण्यामध्ये फार उत्सुकता असते. तेव्हा भूमी म्हणत असते की जज साहेब, ज्या वेळेला आम्ही कोर्टामध्ये येत होतो तेव्हा एक माणूस मला धडकला, त्याचं नाव संता. तो मला धडकला, त्याच्या हातामध्ये एक एन्व्हलप होतं, ते खाली पडलं, तो घाबरला. घाईघाईने ते एन्व्हलप उचलून तो तिथून पळून गेला. तेव्हा मला त्याच्यावरती नुसता संशय आला होता. आणि त्याचनंतर थोड्या वेळाने हवालदार आले आणि त्यांनी गायकवाड सरांच्या हातामध्ये DNA रिपोर्ट दिले आणि त्याचंसुद्धा एन्व्हलप सेम त्या संताच्या हातामध्ये असलेल्या एन्व्हलपसारखंच होतं. अगदी रंग एकसारखेच होते. तेव्हा इथे DNA रिपोर्टचं वाचन झाल्यानंतर भूमी म्हणाली की काय झालं? तेव्हा ते रिपोर्ट निगेटिव्ह आहेत असं समजलं. माझा त्या रिपोर्टवरती विश्वास नव्हता, कारण याआधीसुद्धा मला अंधारात ठेवण्यासाठी असे कितीतरी खोटे पुरावे, खोटे साक्षीदार माझ्यासमोर आलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो DNA रिपोर्टसुद्धा खोटा आहे हे मला त्याच वेळेला कळलं होतं, ज्या वेळेला तो निगेटिव्ह आहे असं मला कळलं होतं. कारण क्षितिजा ही माझी मुलगी आहे हे मला अगदी ठामपणे माहिती होतं. त्यामुळे मी लगेचच इथे आकाशला म्हणाले की तुम्ही कोर्टामध्ये जाऊन बसा आतमध्ये, मी लगेचच जाऊन येते, माझं एक महत्त्वाचं काम आहे. आणि मी संताचा पाठलाग करायला लागले. त्याला जाऊन थोडा वेळच झाला होता, म्हणून मी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे भूमी म्हणत असते की तिथे गायकवाड सरांनी माझ्या मदतीसाठी त्यांची टीमसुद्धा पाठवली. तीसुद्धा मला मदत करत होती संताला शोधण्यामध्ये. त्याच्यानंतर एका गोडाऊनमध्ये मी गेले तर संताला मारून काही लोक त्याची बॉडी ओढत घेऊन जात होते. तेव्हा मी म्हणाले, काय रे, काय केलं तुम्ही? त्याला तुम्ही मारलत, सोडा त्याला, सोडा. तेवढ्यातच ते गुंड लोक माझ्या डोक्यामध्ये मारून त्याला ओढत ओढत तिथून घेऊन जात होते. माझ्या डोक्यामध्ये जबरदस्त वार केल्यामुळे, हातावरती वार केल्यामुळे मी तिथेच खाली कोसळले, मी बेशुद्ध झाले जज साहेब. त्याच्यानंतरला इथे संताला ते लोक ओढत आणत घेऊन जातच होते. तेव्हा भूमी म्हणत असते की जज साहेब, बरं झालं त्यावेळेला गायकवाड सरांनी पाठवलेली टीम माझ्याबरोबर होती. जेव्हा ते गुंड लोक तिथून आता संताला ओढत घेऊन जात होते तेव्हा समोरून तिथे पोलीस आले. पोलिसांना बघितल्यानंतर ते लोक खूपच जास्त घाबरले. संताला तिथेच ठेवून ते लोक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत इकडे तिकडे आता पळ काढू लागले. तेवढ्यातच इथे इन्स्पेक्टर साहेब आले आणि भूमीला ते उठवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा भूमी म्हणते की सर, तिकडे जा, तिथे बघा संताची बॉडी आहे आणि त्याच्याकडे DNA रिपोर्टसुद्धा आहे. तेव्हा इथे पोलीस साहेब आता इकडे त्या गुंड लोकांना आपल्या पिस्तुलीचा धाक दाखवतात.
संताला घेऊन जात असताना आणि तो DNA रिपोर्ट त्याच्याकडून घेऊन जात असताना पोलिसांच्या बंदुकीला ते लोक घाबरतात आणि इथे पोलिसांना धक्का देऊन तिथून पळ काढतात। तेव्हा इथे पोलीस आता त्याच्या मागे न जाता त्या आधी संताच्या डेड बॉडीकडे जातात। तेव्हा संता गेलेला असतो। भूमी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब ते बघा, संताच्या खिशामध्ये बघा ओरिजिनल DNA रिपोर्ट असतील। तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर ते DNA रिपोर्ट काढतात आणि भूमीच्या हातामध्ये देतात। भूमीच्या हाताला खूपच जास्त आता मार लागलेला असतो। तिच्या हातावरती झालेली जखम ही अगदी खोलवरती असल्यामुळे तिला तो सुद्धा त्रास होत असतो। पण एका बाजूला इथे आता भूमीच्या हातामध्ये ते एन्व्हलप आलेलं असतं ज्याच्यामध्ये खरे DNA रिपोर्ट असतात। तेव्हा इथे भूमी म्हणत असते की जज साहेब, एवढं सगळं घडलं आमच्याबरोबर तरीसुद्धा संताच्या खिशामध्ये असलेले DNA रिपोर्ट आमच्या हातामध्ये लागले आणि ते मी आता कोर्टामध्ये सादर करते आणि तेच आहेत खरे DNA रिपोर्ट, असं सुद्धा आता भूमी म्हणत असते। तेव्हा प्रेक्षकांनो इथे रागिनी, पौर्णिमा, अमोली, गीतांजली सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो। तेव्हा भूमी ते आता एन्व्हलप सरळ त्या सरांच्या हातामध्ये देते आणि ते सर जज साहेबांच्या हातामध्ये देतात। दोन्ही DNA रिपोर्ट आता सर बघत असतात। जज साहेब म्हणत असतात, पण आता हे दोन्ही DNA रिपोर्ट अगदी सारखेच आहेत, आता यातला ओरिजिनल म्हणजे खरा रिपोर्ट कुठला आहे हे आपण कसं काय ओळखायचं? तेव्हा इथे गीतांजलीला आता तोच पॉईंट मिळतो। गीतांजली म्हणत असते की जज साहेब, मला सुद्धा तेच म्हणायचं आहे, जे दोन DNA रिपोर्ट आता कोर्टालाच ओळखता येणार नाही आहेत ते आता सामान्य माणूस किंवा आम्ही कसे काय ओळखायचे की यातला खरा DNA रिपोर्ट कुठला आहे आणि खोटा कुठला आहे? त्याच्यामुळे भूमी मॅडम यांनी आता जी काही स्टोरी सांगितली ती खरीच आहे कशावरून त्यांनी जे काही सांगितलं ते सगळं खोटं नाही आहे। त्यांच्या हाताला डोक्याला लागलं आहे, त्यांना खूप मार लागला आहे, आम्हालासुद्धा त्याचं वाईट वाटते, आमची सहानुभूती आहे त्यांच्याबरोबर, म्हणून त्या जे काही बोलत आहेत ते सगळं खरंच आहे असा त्याचा अर्थ होत नाही ना। तुम्ही म्हणताय की तो DNA रिपोर्ट खरा आहे, पण तो सुद्धा मॅनेज केला जाऊ शकतो, असं नाही का होऊ शकत? आता ह्या दोन DNA रिपोर्टपैकी खरा DNA रिपोर्ट कुठला आहे हे आता कसं काय ओळखणार? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की त्याच्यावरती सुद्धा मी पर्याय काढला आहे। मी इथे आता ज्या ठिकाणाहून हे दोन्ही रिपोर्ट आलेले आहेत ना, ती जी लॅब आहे त्याचे जे प्रमुख आहेत त्या सरांना मी इथे बोलावले आणि ते खूपच मोठे पदवीधर डॉक्टर आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी अगदी मास्टरी केले, त्यांनीच हे दोन्ही रिपोर्ट आपल्याला बनवून दिले असतील। कदाचित एक रिपोर्ट जो निगेटिव्ह आहे तो त्याच्या आधारावरतीच बनवला असेल, त्याच्यामुळे ओरिजिनल रिपोर्ट त्यांच्याच लॅबमधून आला आहे। तेव्हा मी त्यांनाच इथे बोलवलेलं आहे। ते खूपच मोठे अभ्यासक आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं शिक्षण याच्यामध्येच झाल्यामुळे ते आपल्याला लगेच सांगतील की कुठला रिपोर्ट खरा आहे आणि कुठला रिपोर्ट खोटा। तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की जज साहेब, त्या सरांना इथे बोलवण्याची मी विनंती करते। तेव्हा जज साहेब परवानगी देतात। गीतांजली म्हणत असते की सर, हे सगळं कशासाठी? आता सगळं काही झालं आहे ना, तुम्हाला फक्त निकाल द्यायचा आहे, तो रिपोर्ट खोटाही असू शकतो। तेव्हा जज साहेब म्हणत असतात, ॲडव्होकेट गीतांजली, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, माझं काम मला करू द्या। भूमी मॅडम, तुम्ही बोलवा त्यांना। तेव्हा इथे भूमीने त्या सरांना आता बोलावलेलं असतं ज्या लॅबमधून ते रिपोर्ट आलेले असतात आणि ते त्या लॅबचे मुख्य असतात। त्याचबरोबर इथे आता त्या सरांना दोन्ही रिपोर्ट दाखवण्याची भूमी आता विनंती करते। ते दोन्ही रिपोर्ट ती देते आणि म्हणते, सर, हे रिपोर्ट तुमच्याच लॅबचे आहेत बरोबर ना, मग यातला खरा रिपोर्ट कसा काय ओळखायचा आणि खोटा रिपोर्ट कसा? तेव्हा ते सर आता दोन्ही रिपोर्ट अगदी व्यवस्थित बघतात। त्याच्यानंतरला इथे आता पॉझिटिव्हवाला म्हणजे भूमीने जो रिपोर्ट आणलेला असतो तो रिपोर्ट खरा असतो हे आता त्या सरांनी सांगितलेलं असतं। तेव्हा भूमीला खूप आनंद होतो। ते अगदी व्यवस्थित दोन्ही रिपोर्ट बघतात, त्याचं वाचन करतात। आता त्याच्यामध्ये त्यांची मास्टरी असल्यामुळे, त्यांचं शिक्षणच त्याच्यामध्ये असल्यामुळे ते त्याच्यामध्ये खूपच जास्त व्यवस्थित हुशार असल्यामुळे इथे सरांनी एका झटक्यामध्ये ओळखलेलं असतं की इथे जो रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे तोच खरा आहे। त्याच्यामुळे भूमीला आनंद होतो। भूमी म्हणते, बघितलं जज साहेब, जो रिपोर्ट मी घेऊन आली आहे तो खरा रिपोर्ट आहे असं आता या सरांनी सांगितलं आहे। तेव्हा इथे अमोली, रागिनी, गीतांजली, पौर्णिमा यांना खूप मोठा धक्का बसतो की भूमीनेच आणलेला रिपोर्ट हा खरा रिपोर्ट आहे। तेव्हा इथे भूमी आता दोन्ही रिपोर्ट जज साहेबांकडे देते। जज साहेबसुद्धा आश्चर्यचकित होतात की सरांनी इथे भूमीने आणलेल्या रिपोर्टला खरा रिपोर्ट कसं काय सांगितलं, त्यांनी कसं ओळखलं की खरा रिपोर्ट कुठला आणि खोटा रिपोर्ट कुठला? जज साहेब म्हणतात की तुम्ही हे कसं ओळखलंत, आम्हाला सांगाल का की हा रिपोर्ट खरा आहे
असं तुम्हाला कसं काय वाटलं? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे आता जे काही इकडे डॉक्टर बोलतात ना, ते अगदी ऐकण्यासारखं होतं. डॉक्टर म्हणत असतात की माझं शिक्षण याच सगळ्या फॅकल्टीमध्ये झालेलं आहे. मला माहिती आहे की रिपोर्ट कसा तयार केला जातो. सामान्य माणसासाठी फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोनच मुद्दे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात. एकतर ते पॉझिटिव्ह असतात किंवा एकतर निगेटिव्ह. पण त्या रिपोर्टमध्ये जी काही मांडणी केलेली असते, जे काही सगळं लिहून काढलेलं असतं, त्याच्याकडे ते लक्षच देत नाही. तुम्ही जर दोन्ही रिपोर्ट बघाल तर त्याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये जे लिखाण आहे, जी काही सगळी माहिती आहे, जे काही पॉईंट्स आहेत, ते सगळे पॉईंट्स इथे निगेटिव्हमध्ये सुद्धा तेच घेतलेले आहेत. फक्त तिथे पॉझिटिव्ह जे काही लिहिलेलं आहे, जे काही पॉझिटिव्ह शब्द आहे, तिथे फक्त निगेटिव्ह शब्द टाकलेला आहे. बाकीची सगळी माहिती तर पॉझिटिव्हचीच आहे ना. मग जर सगळी माहिती पॉझिटिव्हमध्ये जी आहे ती खरी आहे, तर मग निगेटिव्हमध्ये सुद्धा सारखीच माहिती असल्यामुळे तीसुद्धा खरी असायला हवी. मग तिथे निगेटिव्ह कसं काय आलं? त्याच्यामुळे जो पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे तो खरा आहे आणि निगेटिव्ह रिपोर्ट हा फक्त मॅनेज केलेला आहे, बाकी काही नाही. याच्यावरून मी ओळखलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, खूपच हुशारीने तो रिपोर्ट त्यांनी ओळखलेला असतो आणि त्याच्यामुळे भूमीने आणलेला पॉझिटिव्ह रिपोर्ट हा खरा आहे हे आता कोर्टामध्ये सादर झालेलं असतं, कोर्टाला कळलेलं असतं. मग काय, इथे गीतांजलीचा पचका झालेला असतो. गीतांजली खूपच जास्त ओव्हर कॉन्फिडंट असते की तीच जिंकणार आहे म्हणून. जो काही तिचा आंधळा विश्वास इथे अमोलीवरती असतो, तो विश्वास आता चूर चूर झालेला असतो. त्याच्यामुळे इथे अमोलीसुद्धा तोंडावरती पडलेली असते. कारण जज साहेबांनी निकाल दिलेला असतो की इथे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जी काही आता माहिती, साक्षीदार, पुरावे आपण बघितले आणि हा आता जो काही DNA रिपोर्टसुद्धा आलेला आहे, त्याच्या आधारे ही गोष्ट आता क्लिअर झालेली आहे की क्षितिजा भूमी महाजन आणि आकाश महाजन यांचीच मुलगी आहे. आणि खूपच जास्त हुशारीने त्यांनी हे सिद्धसुद्धा केले. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर क्षितिजाचा संपूर्ण ताबा हा भूमी महाजन आणि मिस्टर आकाश महाजन यांना देण्यात येतो आहे. तेव्हा इथे पोलिसांना आता मी ताकीद देतो आहे की तुमच्या देखरेखीखाली पूर्णपणे इथे क्षितिजाची आता कस्टडी तुम्ही आकाश महाजन आणि भूमी महाजन यांना द्यायची. बाळाला घेऊन तुम्ही स्वतः तिकडे जायचं. तेव्हा इथे अमोली अवस्थी यांच्याकडून तुम्ही बाळाला घेऊन इथे भूमी महाजन आणि आकाश महाजन यांच्याकडे घेऊन जायचं आहे. त्यासुद्धा सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून असा आता जज साहेबांनी निकाल दिलेला असतो. त्यामुळे इथे जज साहेब म्हणतात की भूमी महाजन, मी म्हणालो होतो ना तुम्हाला की तुम्ही इथे वकील म्हणून नाही तर क्षितिजाची आई म्हणून केस लढाल तर तुम्ही जिंकाल. कारण का, तुम्ही एक आई आहात आणि कुठल्याही आईला हरवणं हे खरंच शक्य नसतं आणि तुम्ही ते आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. खूपच जास्त हुशारीने तुम्ही ही केस लढलात, कुठलंही इथे आता वकिली ज्ञान नसताना. आणि तुमच्या या कार्याला कोर्टसुद्धा सलाम करते आणि नेहमी तुम्हाला इथे लक्षात ठेवलं जाईल, असं सुद्धा इथे जजसाहेब आता म्हणत असतात. आणि इथे केसचा निकाल भूमीच्या बाजूने लागलेला असतो. इथे क्षितिजा आता लवकरच भूमीच्या कुशीमध्ये असणार आहे. हे जेव्हा भूमीला कळतं, भूमीला सगळ्यात जास्त आनंद होतो. तर इथे आता जज साहेबांनी निकाल दिलेला असतो की क्षितिजा हिचा ताबा, हिचे सगळे अधिकार, ॲडव्होकेट, त्याचबरोबर भूमी महाजन आणि आकाश महाजन या दोघांना मिळणार आहेत. त्याच्यामुळे अमोली अवस्थीकडून बाळाला लवकरात लवकर आता घेऊन यायचं आणि भूमीकडे द्यायचं, असं सुद्धा जजसाहेब म्हणतात. तेव्हा काय प्रेक्षकांनो, रागिणीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. रागिणीला राग आलेला असतो की हे सगळं काय चाललं आहे आणि माझ्या बाबतीत का, माझे सगळे प्लॅन असे फ्लॉप का होत आहेत. तर इथे बाळाला भूमीपासून दूर करण्यासाठी इथे पौर्णिमा आणि इथे रागिणी यांनी काय काय केलं होतं. आणि त्याच्यानंतर अमोलीसुद्धा बाळाला स्वतःजवळ ठेवण्यासाठी पूर्णपणे बदललेली असते. इथे आंधळी झालेली असते. ती काय करते, कुणाच्या लोकांना तिने इथे घरामध्ये आणले याचासुद्धा विचार ती करत नसते की इथे रागिणी आणि पौर्णिमा मला भडकवण्याचं काम करतायत. ते लोक आता भूमीच्या घरातले असताना देखील मला सपोर्ट का करतायत याचा विचार इथे आता पौर्णिमाने एकदा करायला हवा होता. पण इथे आता भूमीपासून बाळाला दूर ठेवण्यासाठी इथे रागिणीने एका तान्ह्या बाळाला, नुसता जन्म झालेलं बाळ तिने भूमीपासून तोडलेलं असतं, ते दूर केलेलं असतं. रागिणीची पापं आता ती कुठे फेडणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जज साहेब आता भूमीचं भरभरून कौतुक करतात. म्हणतात की भूमी मॅडम
खूप छान पद्धतीने तुम्ही इथे केस लढलात, तुमचे पॉईंट्स मांडले आणि अगदी इथे शेवटपर्यंत तुम्ही लढतच होता आपल्या बाळाला मिळवण्यासाठी आणि फायनली तुमच्या बाळाची कस्टडी तुम्हीच मिळवली। त्यानंतर इथे भूमी आणि आकाश एकमेकांना मिठी मारतात, निकाल त्यांच्या बाजूने लागलेला असतो। तेव्हा इथे भूमी आकाश दोघेही खुश होतात। तेव्हा आकाश भूमीला म्हणत असतो की आय एम प्राऊड ऑफ यू। त्याला इकडे आता भूमीचा अभिमान वाटत असतो। भूमीने जे काही केलेलं असतं, ज्या पद्धतीने ती ही केस लढलेली असते, त्यामुळे इथे आकाशला भूमीचा आता अभिमान वाटत असतो। तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश आपण जिंकलो। तेव्हा इकडे मानसी म्हणत असते ताई लवकरच आपली क्षितिजा आता आपल्या जवळ असेल, आपल्या घरामध्ये आपल्या बरोबर असेल। तेव्हा इथे अमोलीचा चेहरा मात्र बघण्यासारखाच झालेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता गीतांजली येते आणि गीतांजली म्हणत असते की भूमी महाजन हे बघा, आज पहिल्यांदा मी ही केस हारले। का माहिती आहे? कारण माझ्यासमोर एक वकील केस लढत नव्हता, तर माझ्यासमोर एक आई केस लढत होती आणि कुठल्याही आईला हरवणं हे खरं शक्य नसतं। हे आज तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं। कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही जिंकलात, तुमची मुलगी तुमच्याकडे आली, असं इकडे आता गीतांजली म्हणते आणि तिथून आता ती जात असते। गीतांजली पहिल्यांदा हारलेली असते, ते सुद्धा एका आईच्या समोर, म्हणजे ती भूमी आता वकील नव्हती तरीसुद्धा ती आई होती आणि तिने आता आपल्या बाळाला मिळवण्यासाठी छान पद्धतीने ही केस लढलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अमोली आता तिथून जात असते। अमोली उभी राहते आणि काण्या नजरेने भूमीकडे बघत असते। भूमी तिला अगदी स्पष्ट बघत असते, पण अमोलीलाच भूमीकडे बघायला लाज वाटत असते। तेव्हा इथे भूमीला काही न बोलता तिला कॉंग्रॅच्युलेटसुद्धा इथे आता अमोली करत नाही आणि सरळ ती तिथून निघून जाते। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सत्याचा विजय झालेला असतो। सत्यमेव जयते हे जे काही आता आपलं वाक्य आहे ते खरोखरच तिथे आता सार्थकी ठरलेलं असतं। तर इथे पुन्हा एकदा सत्याचा विजय हा झालेलाच असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता बाळ येणार, क्षितिजा येणार म्हणून सगळी तयारी करून ठेवलेली असते, डेकोरेशन केलेलं असतं। तेव्हा तिथे रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी येतात। तेव्हा इथे मानसी लगेचच आता गाणं लावते। तेव्हा गाणं लावल्यानंतर मानसी म्हणत असते की पौर्णिमा तुला आठवतंय का, तू सुद्धा गाणं लावलं होतंस। जेव्हा इथे आता बाळाची कस्टडी भूमीकडे येत नाही तेव्हा भूमी नाराज होऊन घरी येते। तेव्हा प्रेक्षकांनो पौर्णिमाने अशीच आता गाणी लावलेली असतात, म्हणजे इथे घरामध्येच साऊंडला तिने आता गाणी लावलेली असतात आणि ती म्हणते कुठे आहे क्षितिजा, गाडीमध्ये आहे का? नाही, ती घरी येणार म्हणून मला ढोल ताशे आणता आले नाही ना, म्हणून मी घरामध्येच गाणं लावले, असं ती मुद्दामून म्हणालेली असते भूमीला त्रास देण्यासाठी। तेव्हा इथे मानसी म्हणत असते की बघ ना, मला सुद्धा आता क्षितिजा घरी येणार आहे म्हणून ढोल ताशे आणायचे होते, पण तेवढा वेळ नव्हता ना, म्हणून मी घरीच आता गाणी लावली आहेत। आता क्षितिजा माझी भाची कधीही येईल ना म्हणून। त्यानंतर इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण खाली आलेले असतात। तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की तुमच्या दोघांचं अभिनंदन आई बाबा। तेव्हा आकाश म्हणत असतो नाही आत्या, या सगळ्याचं श्रेय आहे ना फक्त भूमीला जातं, तिच्यामुळे हे सगळं शक्य झाले। आजचा दिवस आपण बघतोय ना फक्त भूमीमुळे बघतोय। तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश, मी एकटीने काही केलेलं नाही आहे, अरे तुझ्या सपोर्टशिवाय मी काहीही करू शकले नसते, कळतंय का तुला? आकाश अरे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये तू मला सपोर्ट केलं आहेस। जेव्हा मी तुझ्यासाठी एक बायको म्हणून लढत होते ना तेव्हासुद्धा मला लगेच यश मिळालं आणि आतासुद्धा बघ ना, मी क्षितिजाची आई म्हणून लढत होते, त्याच्यामध्ये सुद्धा मला यश मिळालं। तेव्हा भूमी म्हणत असते आकाश हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं रे, तू प्रत्येक वेळेला मला सपोर्ट केलास, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास म्हणून तर मी लढू शकले। तेव्हा इथे प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते आकाश कधी एकदा आपली क्षितिजा आता घरी येते असं वाटतं रे मला, आता मला राहवत नाही आहे। तेवढ्यातच इथे आता हवालदार साहेब आलेले असतात, ते दरवाजा नॉक करतात, क्षितिजाला ते घेऊन आलेले असतात। अमोलीसुद्धा बरोबर असते। तेव्हा इथे क्षितिजा आलेलं पाहून इथे भूमी खूप जास्त खुश होते। धावत पळत आकाश आणि भूमी जातात आणि क्षितिजाला आपल्या जवळ घेतात आणि तेव्हा इथे भूमी आता क्षितिजाला आपल्या हातामध्ये घेते आणि तिचे फार लाड करत असते। तिला इथे ती मिठी मारत असते, त्यानंतरला तिचे लाड करत असते, कौतुक करत असते। तेव्हा इकडे अमोली आता त्यांच्याकडे बघत असते। अमोलीलासुद्धा इथे वाईट वाटलेलं असतं, तिचा चेहरासुद्धा बघण्यासारखा झालेला असतो। ज्या वेळेला इथे भूमीला घरातून ती सातत्याने हाकलत असते, तिचा अपमान करत असते, त्यावेळेला एका मिनिटासाठी सुद्धा तिने विचार केला नाही की भूमी जर बोलत असेल ते खरं असेल
तर आज मी तिच्यावरती जी परिस्थिती आणली ती उद्या माझ्यावरती सुद्धा येऊ शकते, तेव्हा निदान मला तिच्याबरोबर नीट वागू दे असा विचार इथे अमोलीने अजिबात केला नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे भूमी म्हणत असते की आकाश सगळं झालं, आपण केस जिंकलो आपली, इकडे आता क्षितिजा आपल्याजवळ आली, पण त्या मास्टर माइंडचं काय? त्या मास्टर माइंडला सोडायला नको, त्याने आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता तुला माहिती आहे ना. त्या मास्टर माइंडला शोधून काढायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रागिनीने सांगितल्याप्रमाणे तिच्या माणसाने आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. तो म्हणतो की मॅडम तुम्ही सांगितलं होतं ना, अगदी तसंच मी सगळ्या गाडीचे ब्रेक हे फेल केलेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता खूपच जास्त आनंद रागिनीला होतो. त्यानंतर भूमी म्हणत असते की आकाश आपण इथे देवी आईच्या दर्शनाला जाणार आहोत ना. तेव्हा आकाश म्हणतो हो नक्की, जा तू तयार होऊ नये, तोपर्यंत मी गाडीसुद्धा काढतो. त्यानंतर इथे ज्या गाडीमधून आकाशभूमी जात असताना त्याच गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. तेव्हा रागिनी म्हणत असते की जा आकाश जा, इथे आता 8 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने तुझ्या आईवडिलांना मी मारलं त्या पद्धतीनेच आता तुम्हालासुद्धा मारायची वेळ आलेली आहे. आणि इथे गाडी आता चालत असते, पण त्याच गाडीचे ब्रेक आता फेल झालेले असतात आणि त्यातलं आता कुणीही वाचणार नाही, सगळेजण निघून जाणार असं इथे रागिनीला आता गैरसमज झालेला असतो.